एक मिनिट. कल्पना करा, साल आहे 2026. आपण सकाळी उठतो, नेहमीसारखं किराणा सामान आणायला जातो, पण दुकानात गेलो की आपला UPI ॲप एक मेसेज दाखवतो, ट्रान्झॅक्शन ब्लॉक. बरं, आपण कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, पण इंजिन चालूच होत नाही, कारण आपला फास्टॅग ब्लॅकलिस्ट झालाय. त्यानंतर कुठेतरी जाण्यासाठी विमानाचं तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करतो, पण तिथला फेशियल रेकग्निशन स्कॅनर लाल दिवा दाखवतो. आता विचार करा, आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, पण तरीही आपण एका तुरुंगात अडकलो आहोत, एका अदृश्य इलेक्ट्रॉनिक तुरुंगात. आजच्या सविस्तर विश्लेषणात आपण याच व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. एक विश्लेषक म्हणून आधुनिक कुटुंबांसाठी या नवीन तंत्रज्ञानाचे नेमके काय परिणाम होणार आहेत हे आपण आज उलगडून पाहूया. खऱ्या अर्थाने विचार केला तर आज प्रत्येक जागरूक पालकाने स्वतःला विचारला पाहिजे असा हाच तो खरा प्रश्न आहे. बघा, सोयीसुविधांच्या आणि कार्यक्षमतेच्या नावाखाली आपण एका अशा केंद्रीकृत डिजिटल युगात प्रवेश करत आहोत जिथे आपल्या कुटुंबांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेलाच मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आपण आपल्या रोजच्या लहानसहान कामांसाठी डिजिटल पर्यायांचा वापर अगदी सहज करत आहोत, पण या तात्पुरत्या सोयीसाठी आपण आपलं कायमस्वरूपी स्वातंत्र्य तर पणाला लावत नाही आहोत ना? हाच प्रश्न या विश्लेषणाचा मुख्य आधार आहे. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत त्याची ही रूपरेषा. डिजिटल ग्रीड, प्रोग्रामेबल पैसा, बायोमेट्रिक ओळख, पाळत ठेवणारी यंत्रणा, याची आर्थिक कारणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक पावले. या सगळ्या टप्प्यांतून जाऊन आपण या व्यवस्थेचं संपूर्ण विच्छेदन करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. भाग 1. डिजिटल ग्रीड आणि पाळत ठेवण्याच्या यंत्रणेची रचना. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हा अदृश्य इलेक्ट्रॉनिक तुरुंग नेमका काय आहे आणि आपण सामान्य नागरिक स्वतःच नकळतपणे त्याची बांधणी कशी करत आहोत. संशोधक आणि विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून डिजिटल कंट्रोल ग्रीडची ही एक अगदी स्पष्ट व्याख्या आहे. आता यातली सर्वात मनोरंजक गोष्ट कोणती माहिती आहे? जेव्हा आपण डिजिटल ID किंवा रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यांकडे स्वतंत्रपणे पाहतो तेव्हा ते खूप उपयुक्त आणि सुरक्षित वाटतात. पण जेव्हा हे सगळे घटक एकत्र जोडले जातात, म्हणजेच प्रोग्रामेबल पैसा, आपली ओळख आणि कॅमेरे, तेव्हा ते एका अशा केंद्रीकृत सत्तेला जन्म देतात ज्याची इतिहासात खरंच कोणतीही बरोबरी नाही. हीच ती पाळत ठेवण्याची महाकाय रचना आहे. आत्ता वळूया भाग 2 कडे. प्रोग्रामेबल पैसा हा खऱ्या अर्थाने तटस्थ रोख रकमेचा शेवट आहे. आपल्या विश्लेषणाचा हा पहिला स्तंभ आहे. आपण आता तटस्थ असणाऱ्या भौतिक रोख रकमेकडून अत्यंत अटी आणि शर्तींवर चालणाऱ्या डिजिटल चलनाकडे किती वेधाने सरकत आहोत ते पाहूया. इथे भौतिक रोख रक्कम आणि प्रोग्रामेबल पैसा यांच्यातला फरक अगदी स्पष्टपणे मांडला आहे. आता खिशातली ती 500ची नोट आठवा बरं. ती पूर्णपणे तटस्थ असते. आपण ती कधी, कुठे आणि कशासाठी वापरली याचा कोणताही डेटा ट्रेल तिथे मागे राहत नाही. पण प्रोग्रामेबल पैशामध्ये नियम आधीच कोड केले असतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या कुटुंबाला अनुदानाचे डिजिटल पैसे मिळाले तर ते पैसे फक्त ठराविक दुकानात आणि ठराविक मुदतीतच खर्च करण्याची अट घातली जाऊ शकते. मुदत संपली की ते पैसे आपोआप नाहीसे होतात. थोडक्यात सांगायचं तर हा डिजिटल चलन प्रकार म्हणजे खऱ्या पैशापेक्षा एक आर्थिक पट्टा आहे, ज्यामुळे आपल्या खरेदी स्वातंत्र्यावर थेट गदा येते. आणि हे सगळं काही केवळ कागदावर नाहीये. जगभरात यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प अगदी जोरात सुरू झालेत. भारताचा डिजिटल रुपया आणि रुपी यांसारखे वाउचर्स हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. तिकडे अमेरिकेत 2025 मध्ये संमत झालेला जीनियस ॲक्ट स्टेबल कॉईन्ससाठी कायदेशीर चौकट तयार करतो. या कायद्यानुसार अँटी मनी लॉन्ड्रिंग यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे, जी भविष्यात देशाच्या सोशल क्रेडिट सिस्टमशी अत्यंत सहजपणे जोडली जाऊ शकते. याचा साधा अर्थ असा की आपलं वर्तन ठरवेल की आपल्याला आपलेच पैसे वापरता येतील की नाही. हे वाक्य ऐका. युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा ख्रिस्टीन लेगार्ड यांचं हे विधान अगदी स्पष्टपणे दर्शवतं की जागतिक स्तरावरील केंद्रीय नियोजक या प्रणालीसाठी किती घाई करत आहेत. त्यांना ह्या डिजिटल चलनांची स्थापना लवकरात लवकर आणि तातडीने करायची आहे. यामागे नक्कीच एक खूप मोठी जागतिक आर्थिक योजना आहे. भाग 3. बायोमेट्रिक ओळख हा आपल्या विश्लेषणाचा दुसरा स्तंभ आहे. बघा, प्रोग्रामेबल पैसा आणि त्याचे नियम तेव्हाच लागू होऊ शकतात जेव्हा ती यंत्रणा व्यवहार करणाऱ्या त्या विशिष्ट व्यक्तीला अचूकपणे ओळखू शकेल. आणि बरोबर इथेच बायोमेट्रिक ओळखीचा प्रवेश होतो. हा आकडा खरोखरच धक्कादायक आहे. 1,80,00,000. आजच्या घडीला तब्बल एवढ्या लोकांनी केवळ इंटरनेटवर स्वतःला माणूस सिद्ध करण्यासाठी सॅम ऑल्टमन यांच्या वर्ल्ड ID ऑर्ब सारख्या खाजगी सिस्टममध्ये आपल्या डोळ्यांचे म्हणजेच आयरिसचे स्कॅन स्वतःहून जमा केले आहेत. विचार करा, आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत. आपण एका प्रचंड मोठ्या बायोमेट्रिक जाळ्यात आधीच अडकलो आहोत.
आपल्या भारतात आधार प्रणालीद्वारे आपले बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन आधीच बँक खाती आणि मालमत्तेशी जोडले गेले आहेत. आता विमानतळांवर डिजियात्राच्या माध्यमातून फेशियल रेकग्निशनचा वापर वाढला आहे. हे सगळं वापरताना आपल्याला खूप भारी वाटतं. रांगेत उभं राहावं लागत नाही म्हणून एक VIP फिलिंग येतं. पण या तात्पुरत्या सोयीच्या पडद्यामागे आपली ओळख एका अत्यंत केंद्रीकृत डेटाबेसशी जोडली जात आहे, जिथून आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं सहज शक्य होतं. कुटुंबांसाठी इथला सर्वात मोठा आणि गंभीर धोका कोणता असेल तर तो हाच आहे. जर आपला एखादा पासवर्ड चोरीला गेला तर आपण तो क्षणात बदलू शकतो. क्रेडिट कार्ड हरवलं तर लगेच ब्लॉक करू शकतो. पण आपण आपला चेहरा आणि बोटांचे ठसे कधीच बदलू शकत नाही, हो ना? जर ह्या मध्यवर्ती सिस्टीममध्ये काही तांत्रिक बिघाड झाला किंवा अल्गोरिदमने एखाद्या व्यक्तीला चुकीने धोकादायक ठरवले तर ती व्यक्ती कायमची समाजातून आणि आर्थिक व्यवस्थेतून बाहेर फेकली जाऊ शकते. आणि यातून बाहेर पडण्याचा दुसरा कोणताही बॅकअप प्लॅन आपल्याकडे उरत नाही. भाग 4. पाळत ठेवणारी यंत्रणा. पैसा आणि ओळख डिजिटल झाल्यानंतर या सगळ्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी हा तिसरा स्तंभ उभा राहतो. भौतिक जगात आपल्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या हार्डवेअरचा कसा वापर होतो ते आपण बघूया. आज आपल्या आजूबाजूला पाळत ठेवणारी एक महाकाय यंत्रणा उभी राहिली आहे. हायवेवर फास्टॅग आणि आता येणारे सॅटेलाइट आधारित टोलिंग यामुळे आपली गाडी कुठे आणि केव्हा होती याची कायमस्वरूपी नोंद सरकारी सर्व्हरवर होते. रस्त्यांवरील स्मार्ट सिटी AI कॅमेरे केवळ गाड्यांचे नंबरच नाही तर आता आपले चेहरेही ओळखू शकतात. याचा सरळ अर्थ असा की आपली पूर्वीची ती निनावी आणि खासगी रोड ट्रिप आता सरकारी डेटाबेसचा एक कायमस्वरूपी भाग बनली आहे. आणि हे ऐकून तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. रिमोट इंजिन इमोबिलायझेशन. आजकालच्या नवीन कनेक्टेड कार्समध्ये असं तंत्रज्ञान असतं ज्याद्वारे अधिकारी दुरूनच आपल्या कारचं इंजिन बंद करू शकतात. जर सिस्टमने ठरवलं की आपण एखादा नियम मोडला आहे तर आपल्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या गाडीची गरजच नाहीये. आपली स्वतःची कारच काही सेकंदात आपला तुरुंग बनू शकते. आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढा सारा डेटा कोण आणि कसा हाताळतो. पॅलेंटियरसारख्या डेटा ॲनालिटिक्स कंपन्या हे डेटा फ्युजनचं काम करतात. आपला आर्थिक डेटा, बायोमेट्रिक माहिती आणि आपल्या हालचाली या सर्वांना एकत्रित करून प्रत्येक नागरिकाचं एक रिस्क प्रोफाईल बनवलं जातं, जे अगदी रिअल टाईममध्ये अपडेट होत असतं. भाग 5. आर्थिक कारणे. आता आपण असा विचार करूया की नेमकी याच वेळी म्हणजे 2026च्या दशकात या संपूर्ण जागतिक डिजिटल ग्रिडच्या उभारणीचा वेग इतका अचानक का वाढला आहे. यामागे अशी कोणती आर्थिक कारणे आहेत? हे आकडे बघा. अमेरिकेचे कर्जाचे आणि GDPचे प्रमाण 125% पुढे गेले आहे. हा आकडा फक्त एक उदाहरण आहे बरं का. संपूर्ण जग एका प्रचंड आणि न पेलवणाऱ्या आर्थिक संकटात अडकत चालले आहे. जगावर प्रचंड कर्जाचा डोंगर उभा आहे आणि केंद्रीय नियोजकांना कोणत्याही परिस्थितीत हे संकट हाताळायचे आहे. होतं काय, जेव्हा अर्थव्यवस्था कोसळते तेव्हा लोकांमध्ये साहजिकच घबराट निर्माण होते. अशावेळी जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना या कंट्रोल ग्रिडची नितांत गरज असते. सर्व संपत्ती डिजिटल करून आणि डिजिटल डॉलर्स किंवा CBDCचा वापर वाढवून सरकार एक प्रकारची बंदिस्त बाजारपेठ तयार करत आहे. यामुळे त्यांना स्वतःचे कर्ज जनतेच्या माथी मारणे आणि आर्थिक संकटाच्या काळात जनजीवन अत्यंत बारकाईने नियंत्रित करणे सोपे जाते. भाग 6. स्वातंत्र्यासाठी आवश्यक पावले. आपल्या कुटुंबांचे संरक्षण कसे करायचे? बघा, या सगळ्या विश्लेषणाचा उद्देश तुम्हाला घाबरवणे हा अजिबात नाही, तर सावध करणे हा आहे. म्हणूनच आता आपण काही अत्यंत व्यावहारिक आणि आवश्यक उपायांवर चर्चा करू, ज्याद्वारे आपण आपल्या कुटुंबाचे स्वातंत्र्य आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षा अबाधित ठेवू शकू. हे संशोधनावर आधारित 3 अतिशय महत्त्वाचे उपाय आहेत जे आपण आजपासूनच अंमलात आणले पाहिजेत. पहिला आणि सर्वात सोपा उपाय, भौतिक रोख रकमेचा म्हणजेच कॅशचा जास्तीत जास्त वापर करा. मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅश कोणताही डिजिटल मार्ग सोडत नाही, ते आपली संपूर्ण आर्थिक गोपनीयता जपते. दुसरा उपाय, आपली सर्व संपत्ती फक्त मोबाईल स्क्रीनवर दिसणाऱ्या अंकांच्या रूपात न ठेवता भौतिक सोने किंवा जमीन अशा ठोस मालमत्तेत गुंतवा, कारण ही मालमत्ता कोणीही दुरून डिलीट करू शकत नाही. आणि तिसरा उपाय, एक काटेकोर डिजिटल डाएट सुरू करा. मॉलमध्ये किंवा कोणत्याही नवीन ॲपला विनाकारण आपले फेशियल रेकग्निशन आणि बायोमेट्रिक स्कॅन्स देऊ नका. नाही म्हणायला शिका. हे अतिशय सुंदर वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तंत्रज्ञानाचा वापर आपल्या सोयीसाठी नक्की करा, पण त्याला आपले मालक कधीच होऊ देऊ नका. सध्या या इलेक्ट्रॉनिक तुरुंगाचे दरवाजे अजूनही उघडे आहेत. त्यामुळे कारवाई करण्याची आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याची हीच ती योग्य वेळ आहे. एकदा का हे दरवाजे बंद झाले की तिथून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होईल.
जाता जाता हाच एक विचार करायला लावणारा प्रश्न मी आज उपस्थित करत आहे. आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या डिजिटल पावलांच्या खुणांचे मूल्यमापन कसे करणार आहोत? तात्पुरत्या सोयीसाठी आपण आपले आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचे कायमस्वरूपी स्वातंत्र्यपणाला तर लावत नाही आहोत ना? या विश्लेषणातून मिळालेली ही माहिती वापरा, नेहमी सतर्क रहा आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्वातंत्र्याचे रक्षण करा. पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासह. धन्यवाद.